नमस्कार शेतकरी मित्रांनो, विजेची अनियमितता, त्याचप्रमाणे विजेचा वाढता वापर, तसंच ग्रामीण भागामध्ये असणारं जे काही लोड शेडिंग आहे त्याच्यामुळे होणारं पिकांचं नुकसान आणि ह्या सगळ्या गोष्टींना सौर कृषी पंप हा एक शाश्वत पर्याय ठरू शकतो. आणि याच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागेल त्याला सोलार पंप ही योजना त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म त्या ठिकाणी भरून घेण्यात आले. पण शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये मागेल त्याला सोलार योजनेचे पंप मंजूर झाले असे बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मेसेजेस आले. आणि त्या ठिकाणी एकच चर्चा सुरू झाली की आता याचं नेमकं करायचं काय, किंवा याचं पेमेंट कसं करायचं, ते पेमेंट सुरू झालं की नाही, ते पेमेंट ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे पेमेंट हे जे काय करायचं आहे ते कसं करायचं याच्यासाठीची जी काय लाईव्ह प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवणार आहोत. त्यामुळं जे शेतकरी मागेल त्याला सोलार या योजनेचे लाभार्थी असतील त्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण हा तुमच्या फायद्याचा आहे. चला तर मग या ठिकाणी आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गुगलवरती जायचं आणि मागेल त्याला सौर कृषी पंप हे टाईप करायचं. त्या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होईल. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जो ॲप्लिकेशन करायला जी वेबसाईट वापरली होती त्याच वेबसाईटवरून जाऊन तुम्हाला हे पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. फक्त हे पेमेंट करताना त्या ठिकाणी तुमचा बेनिफिशियरी आय डी तुमच्या लक्षात असला पाहिजे. त्या ठिकाणी बेनिफिशियरी सर्व्हिसेसमधून जायचे, मेक पेमेंट या ऑप्शनवरती डायरेक्ट क्लिक करायचं. तिथे तुम्हाला बेनिफिशियरी आय डी तुमचा टाकावा लागणार. आता हा आय डी तुम्हाला कुठून भेटणार, की तुम्हाला एक मेसेज आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्यावेळेस, किंवा एक साधारणतः एक आठवडा 2 आठवड्याभरापूर्वी पण त्या ठिकाणी मेसेज आलेला आहे. तो बेनिफिशियरी आय डी तिथून कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी इथं पेस्ट करून द्यायचं डायरेक्टली, किंवा हाताने टाईप केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि सर्च या बटनावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं. सर्च या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर हा असा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल. तुमचा बेनिफिशियरी आय डी दिसेल, तुमचा डिस्ट्रिक्ट कुठला आहे ते दिसेल, बरोबर आहे, शेतकऱ्याचं नाव दिसेल, आणि तुमचा करंट स्टेटस हे फार महत्त्वाचं आहे. इवन फॉर्म ॲट द ड्राफ्ट स्टेज, म्हणजे तुमचा फॉर्म हा ड्राफ्ट स्टेजमध्ये आहे. पेमेंट केल्याच्यानंतर किंवा पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे त्या ठिकाणी विचारात घेण्यात येईल, बरोबर. तर आणि नंतरून त्यांनी असं म्हटलं आहे की द ॲप्लिकेशन शुड अवेअर अबाउट द इलिजिबिलिटी क्रायटेरिया बिफोर द पेमेंट बेनिफिशियरी कॉन्ट्रीब्युशन अँड सबमिटिंग द ॲप्लिकेशन इन केस एट एनी स्टेज ॲप्लिकेशन फाउंड रॉंग. म्हणजे जर ॲप्लिकेशन तुमचं रॉंग जर वाटलं तर कुठल्याही स्टेजला तुमचा फॉर्म हा बाद होऊ शकतो, आणि हे जे तुम्ही पेमेंट केलं आहे ते पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला रिफंड करता येत नाही, किंवा करता तुम्हाला येणार नाही त्या साईटच्या माध्यमातून. तर ह्या पेमेंट करताना थोडी या ठिकाणी काळजी घ्यायची. तर या ठिकाणी तुम्ही प्रोसीड फॉर पेमेंट केल्याच्यानंतर साधारणतः ₹20,185 प्लस GST असं ₹22,971 पेमेंट हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. 22,971. आता हे देताना काही ऑनलाईन पेमेंट करताना याच्या काय गाईडलाईन्स आहे, हे पेमेंट त्या ठिकाणी ऑनलाईनच या साईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचं आहे, बरोबर. म्हणजे त्याचे जे काही चार्जेस असतील, एक्स्ट्रा चार्जेस असतील, तुम्ही जर वॉलेट आणि याच्यावरून पेमेंट जर केलं डिजिटल वॉलेट किंवा UPI वापरून, तर साधारणतः 1% जे काय पेमेंट आहे त्याची तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावं लागतील. आय ॲग्री फॉर द पेमेंट करायचे. त्याच्यानंतर महावितरणची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं. मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा बेनिफिशियरी नंबर वगैरे या ठिकाणी दिला जाईल. मग हे पेमेंट तुम्ही कुठल्या कुठल्या माध्यमातून करू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता की जे काही पेमेंट आहे क्रेडिट कार्डवरून जर केलं तर ₹500 तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे, किंवा नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड, UPI, डिजिटल वॉलेट किंवा कॅश कार्ड ट्रान्झॅक्शन जर असेल तुमचं, तर ती त्याची कन्व्हिनियन्स फी तुमची ती जी काय अमाऊंट आहे, समजा 22,971 एवढी अमाऊंट आहे, तर त्याचे 1% तुम्हाला कन्व्हिनियन्स फी त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे पेमेंट तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड्स किंवा UPIच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. आता आपण पेमेंट जे करणार आहे ते इंटरनेट बँकिंगच्या थ्रू करणार आहे, कारण ही ट्रस्टेड जे काय आहे ती डायरेक्टली आपलं पेमेंट आपल्या बँकेच्या थ्रू होऊन जाईल. त्या ठिकाणी इंटरनेट बँकिंगमध्ये आपली जी काय बँक आहे ती बँक तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुमची कुठली XYZ बँक असेल, समजा महाराष्ट्र बँक असेल, UCO बँक असेल, किंवा आपण निवडणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, कारण आपण स्टेट बँक ऑफ इंडिया थ्रू या ठिकाणी पेमेंट करणार आहे, बरोबर. ही बँक निवडल्याच्यानंतर डायरेक्टली SBI e-Pay या डिजिटल वेच्या थ्रू आपल्याला ते पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बँक परत आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया हीच निवडायची आणि पे नाऊ म्हणायचं आहे. आता पे नाऊ म्हटल्याच्यानंतर तुम्हाला हे इंटरनेट बँकिंगचं हे जे काय
वेब पेज आहे ते ओपन होईल. तिथं तुमचा इंटरनेट बँकिंगचा युजर आय डी, पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट डायरेक्टली तिथं दाखवली जाईल आणि ती फक्त तुम्हाला पे करायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे पेमेंट सक्सेसफुली त्या ठिकाणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीसाठी सिंचनाचा शाश्वत पर्याय शोधणं ही त्या ठिकाणी काळाची गरज आहे आणि त्या बाबतीत तुम्ही हा पंप घ्यायचा की नाही तो हा विचार तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला पेमेंट करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.